ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा बाळूमामांचा सुंदर आणि ज्ञानदायी संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पाहून चुकूनही कानाडोळा करू नका. आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकावा. तुम्ही आजचा हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला मोठ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडताना तुम्ही पाहाल आणि तुम्हाला मोठी गोड बातमी देखील मिळेल. म्हणून आजचा हा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. नक्कीच हा संदेश मनापासून तुम्हाला आवडला तर आत्ताच्या संदेशाला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचे प्रिय बाळ आहे. अशक्य असे काहीच नसते. तुमच्या मनात आले तर चालणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतात. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम मात्र तुम्हाला ठेवायला पाहिजे. बंधन नाही बाळूमामांच्या नामाला, अंतही नाही बाळूमामांच्या कृपेला. कुठे कसेही घ्यावे बाळूमामांचे नाम, उपस्थित असतात बाळूमामा आपण प्रत्येकांच्या पाठीशी ठाम. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर बाळूमामांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. बाळूमामांच्या नामानेच अंतरंग शुद्ध मात्र आपण प्रत्येकाचे बनत असते. सोड चिंता मी आहे, करता कर्म क्रियापद म्हणजेच आपले गुरु माऊली आहेत. मित्रांनो, आता मात्र आपण थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. खूप सारी निभावली नाती आणि खूप सांभाळली दुसऱ्यांशी नक्कीच मन तरी, पण मीच चुकीचा ठरलोय. आता मात्र खरंच हे सगळं सोडून नक्कीच द्यायचं आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठी आपण मात्र हे नक्कीच आयुष्य जगायचं. दृष्टी जाईल जेथे जेथे, श्री संत सद्गुरु बाळूमामा दिसावे तेथे तेथे. ऐसे भक्ती करिता दृढ संकल्पे, बाळूमामांची कृपा निश्चिंत या. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजली पाहिजे, ती म्हणजे नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया तुमच्या दिखाव्यावरूनच तुमची किंमत प्रथम मात्र ठरवत असते. आणि तुमचा दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर तुमची नियत ओळखूनच तुम्हाला योग्य ते फळ नक्कीच देत असतात. आणि सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच चांगले घडणार आहे, हे गृहीत तुम्ही धरून चला. बाकीचं सर्व बाळूमामा पाहून घेतील हा विश्वास जर तुमच्या मनामध्ये असला की येणारा प्रत्येक क्षण हा मात्र तुमचा आत्मविश्वासाचा नक्कीच असेल. आपल्या श्वासापेक्षा आपल्याजवळ कोण नसेल तर आपल्या हृदयातील परमात्मा आहे, हाच आपला खरा मित्र आहे. म्हणून आपल्याला यांचे सदैव स्मरण करायचे आहे. या परममित्रांच्या संपर्कात आपण प्रत्येकाला राहायचे आहे. कधी पण स्वतःच्या हिंमतीवर आपण मात्र नक्कीच सिद्ध व्हायचे असते. दिखाव्याची जी नाती असतात ना, ती मात्र दुरूनच नेहमी दिखावा करतात. खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायम सोबत असतात. मग ते नातं कोणतं का असेना, आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली मात्र कधीच नसतात. जिथे आधार मिळतो तिथे मात्र वेळ नक्कीच आपण प्रत्येकांचा चढत असतो. समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले आपल्याला मात्र भगवंतांचे नामस्मरण सदैव करायचं आहे. कारण भगवंतांच्या कृपेनेच आपले आयुष्य आनंदी बनू शकते. फक्त त्यासाठी आपण संयम मात्र ठेवलं पाहिजे. बाळूमामांनी दुसऱ्यांना काय दिलेलं आहे हे बघण्यात व्यस्त राहू नका. अर्थात तुम्हाला गुरु माऊलींनी काय दिलेलं आहे हे तुम्ही प्रथम नक्कीच पहा. कारण गुरु माऊली आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य आणि उत्तम असते. जर तुम्ही अजूनही चिंता करत असाल तर ती तुमची चिंता व्यर्थ आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आता तुम्हाला एवढीच गोष्ट लक्षामध्ये घ्यायची आहे, ते म्हणजे इथे काही आपले नाही आणि काही इथे आपले मात्र राहणार नाही. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने एकच गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे, जेवढं आपल्याला भगवंतांनी दिलेले आहे ना तेवढं मात्र नक्कीच आपलं ते आहे. आणि जेवढं आपल्याकडून भगवंतांनी घेतलेले आहे ते मात्र आपलं कधीच नाही. म्हणूनच आहे त्यामध्ये माणसाने नेहमी समाधानी मात्र नक्कीच राहावे. जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा परिस्थिती आपली समस्या बनते. जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा मन खंबीर असतं तेव्हा परिस्थिती एक संधी नक्कीच आपली बनत असते. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो,
प्रथम आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आनंद योग्य पद्धतीने घ्यायचा असेल तर प्रथम तुम्हाला तुमची मनस्थिती योग्य पद्धतीने नक्कीच खंबीर करावी लागेल. बस एवढंच समजावे. नको डगमगू, बाळूमामा देतील साथ, अशक्य ही शक्य करतील हे गुरु माऊली. आपण प्रथम समजून घ्यावे ते म्हणजे आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी मात्र दृढ नक्कीच भावना आपल्या मनी असावे. ऐकून घेणारा आणि दुसऱ्यांना ऐकवणारा अशी दोन प्रकारची माणसे नक्कीच असतात. ऐकून घेणारा समोरच्या व्यक्तीचे बोलणे संपल्यानंतर बोलतो आणि विषयाला अनुसरून बोलतो. ऐकवणारा दुसऱ्यांचे म्हणणे ऐकत बसत नसतो. त्याचे विचार हे त्याच्यासाठी योग्य आणि अंतिम असतात. ऐकून घेण्यात विनम्रता असते, सहनशीलता असते, माणुसकी असते, संस्कारही असतात आणि उत्तम माणूस बनण्यासाठी हे गुण मात्र आपल्यात माणूस म्हणून असायला मात्र नक्कीच हवेत. भगवंत म्हणतात, काहीही देखील झाले तरी निराश होऊ नकोस. प्रेमळ भक्ता, जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला तुझ्या आयुष्यामध्ये आता मात्र नक्कीच मिळणार. जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर खरोखर तुमच्या प्रत्येक चिंता व्यर्थ मात्र नक्कीच आहेत. मित्रांनो, कर्म आणि धर्म, कोणी माझं वाईट करते हे ज्याचं त्याचं कर्म आणि मी कोणाचेही वाईट करणार नाही, हा नक्कीच माझा धर्म आहे. प्रथम आपण मात्र समजून घेतलं पाहिजे, ज्या माणसाच्या मनामध्ये दुसऱ्याचे आयुष्य कधीच आनंदी घडू नये आणि होऊ नये असे नक्कीच ज्या माणसाच्या मनामध्ये असते, तो मात्र माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कधीही सुखी आणि समाधानी राहून आयुष्य जगू शकणार नाही. म्हणूनच प्रथम आपण प्रत्येकाने सर्वांसाठी उत्तम नक्कीच विचार ठेवलं पाहिजे. आणि नदी नेहमी शांत असते आणि समुद्र मात्र खवळलेला असतो. तरी पुरामध्ये जास्त जीवित हानी नदी शेजारच्या लोकांची होते, कारण नदी शेजारी अर्थात नक्कीच लोकसंख्या समुद्राच्या तुलनेत जास्त असते. म्हणून जरी नदी शांत असली तर तिचा उद्रेक मात्र जास्त नक्कीच आपल्याला हानी करू शकतो. स्मरण करतात, समोर उभे राहतात ते श्री संत सद्गुरू बाळूमामा, जो संकट तुमच्या समोर पोहोचण्या अगोदर जो नक्कीच आपल्या मदतीला धावतात ते श्री संत सद्गुरू बाळूमामा, आणि आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोलीत टाकतात ते श्री संत सद्गुरू बाळूमामा. मित्रांनो, जो सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते श्री संत सद्गुरू बाळूमामा, जे नक्कीच तृणगुणात्मक आहे. उत्पत्ती स्थिती ले ज्यांच्या अधीन आहेत ते श्री संत सद्गुरू बाळूमामा. ते नेहमी आपल्या पाठीशी राहतील. फक्त आपण त्यांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने आता मात्र नक्कीच केलं पाहिजे. मित्रांनो, समजून घ्या, तुम्हाला लोक काय म्हणतात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा प्रथम मात्र नक्कीच आपण स्वतःवरती विश्वास ठेवावा. मामा सांगतात, एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल. नक्कीच मामा म्हणतात, एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल, मग ती इज्जत असो किंवा धोका असो. म्हणूनच प्रथम आपण उत्तम द्यावे आणि उत्तम प्राप्त करावे. सुंदर चेहरा महत्त्वाचा नसून सुंदर हृदय प्रथम महत्त्वाचे असते. नक्कीच तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगामध्ये तुला कधी मी एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला योग्य असा मार्ग दाखवत असणार मी. घाबरू नकोस, नेहमी मी तुझ्या पाठीशी आहे. बाकी जन्म देव देतोस, तर मरण पण देवच देणार आहे. या आयुष्याच्या त्रासामुळे माणूस स्वतः वेडा झालेला आहे. हा सगळा खेळ वेळेचा आहे. मामा म्हणतात, हा सगळा खेळ वेळेचाच आहे. म्हणून जर मरायचा विचार आला ना तर एकदा दवाखान्यात तुम्ही जाऊन बघा, माणूस जगण्यासाठी काय काय आटापिटा करीत आहे. म्हणूनच प्रथम समजून घ्या, तुमचे मन जर आळशी असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही. प्रथम आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी तुम्ही तुमच्या मनी वृत्ती ठेवा. जीवनात नक्कीच तुम्ही भरपूर जास्त यशस्वी व्हाल. शांत राहणे केव्हाही उत्तम, कारण जगात पाहिले तर
जास्त बोलणारीच लोक दुःखी राहतात. बाळूमामांकडे काही मागायचंच असेल तर तुम्ही प्रथम तुमच्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे असं तुम्ही मामांच्या चरणी आशीर्वाद मागा. मग तुम्हाला स्वतःसाठी काही मागायची गरज मात्र नक्कीच पडणार नाही. तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील. चूक शोधून सापडत नसते, त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी मात्र असावी लागते. नक्कीच भगवंत म्हणतात जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मात्र प्रेमळ बाळा आम्ही असू. तू अजिबात घाबरू नकोस, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, नक्कीच आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर ही मात्र आपल्याला नेहमी कष्टानेच काढावी लागते. म्हणूनच आपल्याला प्रथम कष्ट करावे लागतील आणि दिवा जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचे महत्त्व सूर्या इतके नक्कीच असते. त्यामुळे स्वतःला कधीही कुठेही तुम्ही मात्र नक्कीच कमी समजू नका. जगाकडून कधीच आपण अपेक्षा करू नये आणि भगवंतांकडून कधीच अपेक्षा मात्र आपण सोडू नये. जो माझ्याकडे 4 पावले चालतो त्याच्यासाठी मी 100 पावले चालून येतो, हेच आपल्याला गुरु माऊली नेहमी म्हणत असतात. जेव्हा सर्व मार्ग संपतात ना तेव्हा स्वतःचा मार्ग स्वतःच आपल्याला निर्माण करावा लागतो. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल, नम्रता असेल तर मान मिळेल, योग्यता असेल तर तुम्हाला उच्च पद्धतीचे स्थान मिळेल. समजून घ्या, जे हरवले आहे ते शोधल्यावर परत मिळतील, पण जे बदललेले आहेत ते मात्र नक्कीच कधीच आपण शोधून आपल्याला मिळणार नाही. बस एवढंच आयुष्यामधली एक मोठी सत्यता आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरीही तुम्ही कधीही चिंता करू नका, कारण आयुष्यामध्ये जेवढं जास्त मनुष्य चिंता करीत असतो त्यापेक्षा जास्त मात्र त्याला त्याची चिंता अजून जास्त रडवत असते. आणि जो व्यक्ती नेहमी योग्य पद्धतीने आनंदी राहून योग्य कर्म करत असतो तो मात्र आयुष्यामध्ये नक्कीच नेहमी पुढे जात असतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपण प्रत्येकाने सर्वप्रथम उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न करावा. बस तेवढ्याच गोष्टी तुम्हाला समजायला हव्यात. जो अर्थात ज्याला उंच भरारी घ्यायची आहे त्याला मात्र योग्य पद्धतीने नक्की समजते, ते म्हणजे कुठे चालायचे आणि कुठे नक्कीच थांबायचे. म्हणूनच तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये जर नक्कीच उंच भरारी घ्यायची असेल तर प्रथम मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगावं लागेल. बाकी रोज आपल्यासोबत काय घडते याचा विचार करण्यापेक्षा आपण रोज काय घडवण्याचा प्रयत्न करतोय हे नक्कीच आपण याचा विचार केला पाहिजे. आत्मविश्वास हा तर सूर्यासारखा असतो, तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल ना तितकाच अधिक जास्त तो मात्र नक्कीच चमकेल. म्हणूनच प्रथम जास्त प्रमाणात आपण प्रत्येकाने प्रयत्न मात्र नक्कीच केले पाहिजेत आणि आपल्याला जे जे मिळते त्यामध्ये सुखी आणि समाधानी राहून आपण मात्र हे आपलं आयुष्य नक्कीच जगावे. प्रेमळ मित्रांनो, प्रथम नक्कीच तुम्ही समजून घ्या, ते म्हणजे प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम मात्र चेष्टा होते, मग मात्र नक्कीच त्याला विरोध होतो. शेवटी त्यालाच नक्कीच त्याच विचारांचा स्वीकार मात्र इथे नक्कीच केलं जातं. काही होऊ द्या, तुम्ही प्रथम आनंदी राहून हे आयुष्य जगा. बस तेवढंच आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही आणि नक्कीच एक चांगलेपण आहे की तो कधी बदलत देखील नाही. त्याच पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये कमतरता आणि चांगुलपणा दोन्हीही नक्कीच असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण प्रत्येकाने समजून घ्यावे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काही आपल्या घडत असते त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडीत असतात. म्हणून जर तुम्ही नेहमी उत्तम कर्म कराल तर उत्तमच घडेल. भगवंत म्हणतात, समजून घे, पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे जो सातत्याने प्रयत्न करीत असतो त्याला सुखाची, यशाची, आनंदाची वाट नक्कीच मी मिळवून देतो. फक्त काही गोष्टींची वेळ मात्र आली पाहिजे. बाकी नक्कीच वेळ आल्यानंतरच प्रत्येक घटना घडत असते. तुम्ही किती प्रयत्न केलेत तरीही वेळ आल्याशिवाय तुम्हाला यश मात्र नक्कीच मिळणार नाही.
जीवनात सर्वात मोठा गुरु ते म्हणजे येणारा काळ असतो. कारण काळ जे आपल्याला शिकवतो ते कोणीच आपल्याला कधी शिकवू शकणार नाहीत. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सर्व काही नक्कीच तुमच्यासाठी शक्य आहे. तुम्हाला तुमचे नक्कीच प्रथम ध्येय गाठायचे असेल तर मग मात्र तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ तुम्ही बाळगा आणि तुम्ही मात्र नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये पुढे नक्कीच चालत राहा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाने मात्र नक्कीच समजून घेतल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात कष्टाचं मूळ सरत नाही आणि ते आयुष्यभर टिकतं. म्हणूनच खरं सोनं मातीचंच असतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कटू वाटत जरी असला तरी तो धोकेबाज कधी देखील नसतो. आणि प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधीही नक्कीच घाबरू नये. तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी जर चिंता करत राहाल तर ती मात्र चिंता तुम्हाला नक्कीच नष्ट करेल. एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत म्हणतात शांत राहा. काही सध्या नक्कीच तुझ्याकडे जे काही सध्या आहे ते मात्र काही क्षणासाठी तुझ्याकडे आहे आणि वेळ आल्यानंतर ते मात्र तुझ्याकडून नक्कीच जाणार आहे. प्रथम आपण प्रत्येकाने समजून मात्र घेतलं पाहिजे. ते म्हणजे आयुष्यामध्ये भगवंत नेहमी आपल्या सोबत आहे आणि तो नेहमी आपल्या मात्र सोबत नक्कीच राहणार. म्हणून आनंदी राहून हे आयुष्य आपण प्रत्येकाने जगावे. मागे सहजतेने मिळालेली गोष्ट कधी दीर्घकाळ टिकणारी नसते आणि कायम टिकणारी आणि राहणारी गोष्ट सहज कधी देखील आपल्याला मात्र मिळत नसते. आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हे देखील गरजेचेच आहे. कारण ह्यामुळेच पेटून उठतो तुमचा स्वाभिमान, जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस. समजून घ्या, जितके मोठे मन तितके सोपे तुमचे जीवन, जितके नकारात्मक मन तितके तुमच्या आयुष्यामध्ये जास्त संकटे राहतील. म्हणूनच माणसाने प्रथम आपल्या मनाला सकारात्मक मात्र नक्कीच ठेवावे. आयुष्यातील प्रत्येक क्षणामध्ये आनंदी तुम्ही मात्र खरोखर राहायला शिका. बाकी वाटतात तितक्या सोप्या तर नसतात कर्तृत्वाच्या वाटा. ते म्हणजे कुणाच्या तरी सुखासाठी आपल्याला इथे थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं आणि ओळ्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. हेच खरे. शब्द देताना विचार करून द्या, कारण एक छोटा शब्द तुमच्यावरील विश्वास मात्र नक्कीच योग्य पद्धतीने संपवू शकतो. सन्मानाचा दरवाजा एवढा लहान नसतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश मात्र नक्कीच नसतो. मित्रांनो, मुंग्याने वर्तुळात अर्थात जमवून ठेवलेले धान्य, मधमाशांनी पोळ्यात जमवून ठेवलेले नक्कीच मध आणि लोभी माणसांनी साठवून ठेवलेले द्रव्य ही तिन्ही समूळ मात्र नाश नक्कीच पावत असतात. हीच सर्वात मोठी सत्यता आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीला मदत करण्यामुळे जग बदलू शकत नाही, पण त्यामुळे त्या व्यक्तीचं जग नक्कीच बदलू शकतं. म्हणूनच तुमच्याकडून होईल तितकी मदत तुम्ही मात्र इतरांना नक्कीच करायला शिका. बाकी विश्वास आपण प्रथम स्वतःवरती मात्र नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. माणसाच्या नक्कीच परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली ना तरीही त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि त्याच्या कर्मांनीच होत असते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजले पाहिजे. समजून घ्या, सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे तो नक्कीच शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चरित्र योग्य पद्धतीने मात्र नक्कीच घडवले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, सध्या तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहा, कारण जे भगवंताने आपल्याला नक्कीच दिलेले आहे ते मात्र आपल्याला त्यांनी योग्य दिलेले आहे असं आपण समजून घ्यावे आणि त्यामध्ये आपण सुखी आणि आनंदी राहून जगावे. बर्फ हा नेहमी 9 पाण्याखाली असतो आणि 1 वर दिसत असतो. संसारातल्या अडचणी अर्थात
नक्कीच मान अपमानाने दुःख पण असेच असतात. 9 दशांश न सांगता येण्यासारखी, सांगितलं तर खोटं वाटणारे, तर 1 दशांश न सांगता दिसणारी किंवा सांगितली तर लगेच ती मात्र नक्कीच पटणारी. बाकी प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरीही तुम्ही कधीही निराश होऊ नका, कारण आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर नक्कीच आपल्या उत्तमासाठी घडत असते. बस एवढंच आपण योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. जगणं कोणाचे चित्त सोपं नसतं. आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं, आणि आपला तो फक्त ब्रह्म आहे. समजून घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इथे संघर्ष आहे, अडचणी आहेत, पण जो व्यक्ती कायम सातत्याने प्रयत्न करीत असतो तो मात्र व्यक्ती आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच पुढे जातो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काहीही घडले अथवा काही देखील घडो, आपण मात्र कधी आयुष्यामध्ये नक्कीच चिंता करू नये. तुम्ही करत असलेली प्रत्येक चिंता ही तुमच्यासाठी पूर्णत्व व्यर्थ आहे. म्हणूनच मनुष्याने चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे प्रत्येकाने नेहमी नामस्मरण नक्कीच करावे. जसे शेतात बी पेरले नाही तर ती जागा गवताने भरली जाते, तसेच जर नक्कीच तुम्ही तुमच्या डोक्यात सकारात्मक विचार टाकले नाहीत तर ते मात्र जागा नकारात्मक विचार तुमचे 100% घेत असतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, आयुष्याच्या पटावरला यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम तुम्हाला मात्र ठेवावं लागेल. जो व्यक्ती आत्मविश्वास ठेवतो, अर्थात स्वतःवरती विश्वास ठेवतो, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधीही नक्कीच मागे पूर्णत्व जाणार नाही. अर्थात तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी पुढे नक्कीच जात असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आकाशात एक तारा आपला असावा, थकलेले डोळे उघडतात चमकून दिसावा. एक छोटीशी दुनिया आपली असावी आणि तुमच्यासारखी जिवलग माणसे तिथे मात्र नक्कीच आम्हाला नक्कीच दिसावे. भगवंत म्हणतात, नक्कीच मनामध्ये कोणकोणते विचार तुझ्या चालू आहेत, त्या प्रत्येक विचार अर्थात त्या प्रत्येक गोष्टींचे नक्कीच मला ज्ञान आहे. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरी तुम्ही मात्र आता चिंता करू नका आणि पूर्णत्व काळजी मात्र आता तुम्ही करू नका, कारण जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी नक्कीच तुमच्यासाठी योग्यही असू शकतात आणि अयोग्यही असू शकतात. परंतु जो व्यक्ती योग्य पद्धतीने आयुष्याला समजून घेतो तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच तो व्यक्ती पुढे जातो. आनंदी होण्यासाठी काम कराल तर तुम्ही आनंदी नाही, अर्थात आनंद नाही मिळणार, पण आनंदी राहून तुम्ही कोणतेही काम कराल तर आनंद आणि यश या दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये 100% नक्कीच मिळतील. हे देखील तुम्ही प्रथम मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच काहीही झाले तरी शांत राहायला शिका, कारण आयुष्यामध्ये जर सावलीच तुम्हाला मिळालेली नसते तर उन्हाचे चटके समजले नसते, आणि जर उन्हाचे चटके बसले नसते तर त्यामुळे दुसऱ्यांचे चटके पटकन मात्र कधीच कुणाला समजले नसते. म्हणूनच यशस्वी होणारा माणूस सहज यशस्वी कधीच होत नसतो, तर प्रत्यक्ष भरपूर जास्त दुःखांचा सामना करूनच प्रत्येक व्यक्ती हा मात्र यशस्वी होत असतो. हे देखील आपण समजून घ्यावे. प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला अजून एक समजून घ्यायची आहे, ते म्हणजे शब्दातून दुःख व्यक्त करता आली असते तर अश्रूंची गरज कधी देखील भासली नसते. सर्व काही शब्दांत सांगता आली असते तर भावनांची किंमत कधीही माणसाला मात्र उरली नसते. एवढं मात्र नक्कीच खरे. इतरांच्या चुकांपासून तुम्ही शिका, कारण सर्व चुका स्वतः करून शिकण्यासाठी आपल्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य मात्र खूप लहान आहे, ते तुम्ही आनंदाने नक्की जगण्याचा प्रयत्न करा. सुंदरता ही तुमच्या नक्कीच विचारांमध्ये असते. थंडी क्षणांची पण गारवा मात्र कायमचा असतो. ओळख क्षणांची असते पण आपुलकी मात्र कायमची असते. भेट देखील क्षणांची असते पण नक्कीच नाते आयुष्यभराची. संवाद क्षणांचा पण ओढ मात्र कायमची. नक्कीच हीच खरी नाती असतात, ते म्हणजे मनाचे. डोळे तर जन्मतच मिळालेली असतात
पण कमवायचे असते ती नजर, चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले ओळखण्यासाठी. प्रत्येक गोष्ट तुमच्या नशिबात असणे हे तुमच्या हातात नाही, पण तीच गोष्ट तुमच्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र भगवंताने नक्कीच तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. बाकी जेव्हा तुम्हाला स्वतःवरती विश्वास होऊ लागतो ना, तेव्हा मात्र तिथूनच तुमचे आयुष्य बदलण्यास नक्कीच सुरुवात होते. म्हणूनच प्रथम आपण प्रत्येकाने स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला आता सुरुवात करावी. बस एकच गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घ्यायची असते, ते म्हणजे आयुष्यात काहीही घडे, अर्थात घडले असेल अथवा न घडले असेल, पण आपण आपले मन आनंदी प्रथम ठेवलं पाहिजे. समजून घ्या, एक नक्कीच जर तुमचं स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला विचार नाही तर जास्त प्रमाणात तुम्हाला कष्ट नक्कीच करावे लागतील. निवांतपणा असणे आणि मोकळा वेळ असणे यात किती अंतर आहे हे त्यालाच कळतं ज्याला सगळं निवांत असूनही मोकळा वेळ कधी मिळत नाही, आणि मोकळा वेळ असून सुद्धा ज्याला निवांतपणा कधी मिळत नसतो. बाकी फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच खरे आपले जीवन आहे. अर्थात भेटून तर सर्वजण आनंदित होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं आपण प्रत्येकांचे जीवन आहे. जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जाते आहे असं वाटत असेल तर प्रथम तुम्ही लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या नक्कीच विरुद्ध नेहमी जावे लागते. प्रथम मित्रांनो समजून घ्या, माफी मागून झालेली चूक सुधारू शकते, पण माफी मागून तुटलेला विश्वास कधीही नक्कीच पूर्णत्व विश्वास कधी मिळत नाही. म्हणून आयुष्यात चुका झाल्यानंतर चालतील, परंतु चुकून सुद्धा कोणाचा विश्वास तुम्ही मात्र नक्कीच तोडू नका. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. आणि आपण सदैव आत्मकेंद्रित असतो, नेहमी केवळ स्वतःच्या सुख दुःखाचा विचार करतो. त्यामुळे आपलं दुःख आपल्याला खूप नक्कीच फार फार मोठं वाटत मात्र नक्कीच असते. प्रथम प्रेमळ मित्रांनो समजून घ्या, यश आणि सुख जोडून येतात. आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजेच यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड नक्कीच वाटणं म्हणजेच असते आपल्या आयुष्यामधले खरे सुख. अर्थात संकट छोटे असो अथवा मोठे असोत कोणालाच नको असते, मात्र अशा संकटांमधून जे काही घडत असते आणि नक्कीच पूर्णत्व धडे आपल्याला मिळत असतात तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याला मदत करतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज मात्र नक्कीच दडलेली असते. हे प्रथम आपण समजून योग्य पद्धतीने नक्कीच घ्यायला हवे. प्रेमळ मित्रांनो शांत राहा. आयुष्यामध्ये कसलाही क्षण का असेना, आपण मात्र नेहमी शांत राहून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. कारण जेवढं तुम्ही सध्या तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला मात्र तुमच्या आयुष्यामध्ये वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. म्हणून जास्त चिंता आणि काळजी करणं आता मात्र आपण प्रत्येकाने नक्कीच सोडून द्यावे आणि शांत राहून नेहमी आनंदी राहून आपण आयुष्य जगावे. शब्द बोलताना अर्थात शब्दाला धार नको तर आधार मात्र असला पाहिजे. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द आपले मन जिंकत असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. प्रथम तुम्ही मात्र समजून घ्या, ते म्हणजे जिथे तुमची हिंमत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते. कर्तृत्ववान माणसे कधीच नशिबाच्या आहारी जात नाहीत, आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे कधी कर्तृत्ववान होऊ शकत नाहीत. नशीबवादी होण्यापेक्षा तुम्ही प्रथम प्रयत्नवादी व्हा. यश तुमच्या आतुरतेने वाट मात्र नक्कीच पाहत आहे. जिथे तुमची हिंमत संपते तिथूनच तुमची पराभवाची सुरुवात होते. हे देखील तितकंच खरे. आनंद माणसाला कशातूनही मिळू शकतो, पण तो त्याला घेता मात्र आला पाहिजे. म्हणूनच आनंद जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घ्यायचा असेल तर प्रथम मात्र नक्कीच तुम्हाला तुमच्या मनामध्ये उत्तम विचार ठेवावे लागतील. भगवंत म्हणतात, थोडेसे प्रेम, थोडीशी आपुलकी, थोडी काळजी आणि थोडीशी विचारपूस, जीवनात आणखी काय नक्कीच हवं आहे. प्रेमळ मित्रांनो प्रथम तुम्ही मात्र नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे काही इथे घडो अथवा न घडो, परंतु आपण प्रत्येकाने नेहमी
उत्तम कर्म नक्कीच करावे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये उत्तम गोष्टी 101% घडतील. मृत्यूच्या आधी अगणित वेळेस भेकडांच्या नशिबी मरणच असतं. सिंहांच्या छातीला मात्र मृत्यूपूर्वीच मरण ठाऊक नक्कीच नसतं. बस हेच आपण समजून मात्र योग्य पद्धतीने घेतले पाहिजे. नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, फक्त माणसाने कपडे चांगले घातले म्हणजे माणूस कधीही योग्य होत नसतो. प्रथम माणसाचे विचार योग्य मात्र असायला पाहिजेत. जगातील कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वरानं अर्थात सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यांनाच निर्माण केली. मग त्याला नक्की सोन्याला अर्थात चाफ्याचा वास नसता का देता आला? अर्थात अपूर्णतेची काही मात्र मजा नक्कीच असते, हे आपण समजून घ्यावे. रस्ता बघून चला, नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडी प्रश्न मात्र तुम्हाला नक्कीच विचारू लागतील. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, माणसानं कुंडलीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर कधी राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोधून घेत नेहमी मोठं मात्र प्रत्येकाने व्हावं. बस एवढं समजावे. अहंकार कधीच तुम्ही करू नका, कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती प्रथम नेहमी अहंकार करत असतो तो मात्र नेहमी नक्कीच रडत असतो. भगवंत म्हणतात, शांत राहा. थेंब किती जरी लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला तुम्ही मात्र कधीही कमी नक्कीच लेखू नका. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते, तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची जास्तीत जास्त प्रमाणात आवश्यकता असते. आयुष्यातील खोटेपणा कमी झाला की मोठेपणा माणसाचा आपोआप वाढत असतो. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच शत्रू बनवण्यासाठी भांडणच करावे लागते असे एक मात्र गरजेचं नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे तुम्ही एकदा तरी वागून बघा. नक्कीच पूर्णत्व. बरेचसे शत्रू तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मात्र सापडून जातील. नक्कीच भगवंत सांगतात, संकटात असताना आधार कधीच तुम्ही शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं तुम्ही कधी थांबू नका. त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची तुम्ही प्रथम नक्कीच वाढवा. त्याच पद्धतीने आयुष्याला आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याला खरोखर हव्या असलेल्या गोष्टींसाठी कधीच हार मात्र आपण नक्कीच मानू नये. प्रतीक्षा करणं अवघड आहे, परंतु पश्चाताप करणं हे मात्र फार नक्कीच कठीण आहे. नातं ते कधीच नसतं जे जगायला दाखवलं जातं. खरं नातं ते असतं जे हृदयापासून योग्य पद्धतीने मात्र नक्कीच निभवलं जातं. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, काही इथे तुमचे नाही आणि काही इथे तुमचे राहणार नाही. म्हणून व्यर्थचा गर्व करणं तुम्ही आता मात्र सोडून द्या, कारण अगदी सरळ मार्गे असणे ही एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण नक्कीच बनत असते. एवढं मात्र नक्कीच, आत्मविश्वास हा सूर्यासारखा आहे. तुम्ही जितके मेहनत कराल तितकाच अधिक जास्त तो मात्र नक्कीच चमकेल. मागे नात्याची सुंदरता एकमेकांचं दोष स्वीकारण्यातच आहे, कारण एकही दोष अर्थात नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही मात्र नक्कीच एकटे राहाल. भगवंत नेहमी म्हणत असतात, शांत राहा. काहीही झाले तरीही तू मात्र नक्कीच चिंता करू नकोस. समजून घ्या, ओळख मोठ्या लोकांची नाही तर नेहमी अडचणीत असल्यानंतर प्रथम मात्र नक्कीच मदत करणाऱ्यांशी आपण मात्र नक्कीच ठेवली पाहिजे. भगवंत म्हणतात, माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव मात्र नसतं, फक्त श्वास असतो, आणि मरतो तेव्हा फक्त नाव असतं, श्वास नसतो. याच्यामधील अंतर म्हणजेच हे नक्कीच आपले आयुष्य आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की पाण्यात उतरण्याची भीती कधी देखील वाटत नसते. तसंच माणसाच्या मनाचा तळ जर आपल्याला समजला की सहवासाची भीती कधी वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं, तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन मात्र नक्कीच नितळ हवे.
बस एवढंच आपण समजून मात्र घ्यायचे असते. भगवंतांवरती जर विश्वास असेल तर तुमच्यासाठी भगवंत सर्व काही शक्य करून टाकतील. आणि जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात आयुष्य उत्तम पद्धतीने नक्कीच जगाल. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही स्वतःच्याच फालतूपणाला नक्कीच कंटाळता. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच आळस कधीही करू नका. प्रत्येक क्षणी मन तुम्हाला सांगत असते ते म्हणजे तू थोडा आराम घे, परंतु आपण प्रत्यक्ष विसावा जास्त श्रण कधीही घेऊ नये. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी प्राप्त करवायच्या असतील तर तुम्हाला जास्त प्रमाणात संघर्ष हा मात्र करावाच लागेल. सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये कधीही तुम्ही विसरू नका. जर आपण आपल्या मताचा आग्रह धरला नाही तर हे जग आपल्याला कोणत्याही गोष्टीचा निर्णयच कधी घेऊ देणार नाही. आणि आपण जर निर्णय नाही घेतला तर आपण कधी शिकणारच नाही. चुकात समाधान मिळणं खूप अवघड आहे, पण समाधानात चूक मिळणं हे मात्र खूप जास्त नक्कीच सोपे आहे. प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी आपण प्रत्येकाने नेहमी शांत राहून हे आपले आयुष्य जगावे. बस आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या नक्कीच वस्तूंपेक्षा प्रत्यक्ष स्वभावाने कमवलेली माणसं ही मात्र आपण प्रत्येकाला नेहमी जास्त सुख नक्कीच देऊन जातात. भगवंत म्हणतो, नात्यांच्या बाजारात नेहमी तीच लोक एकटी पडतील जी मनानं मात्र नेहमी स्वच्छ असतात. आणि जर तुम्ही मनाने स्वच्छ असाल ना तर तुम्ही अजिबात कधी घाबरू नका, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काय सध्या करत आहात त्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान भगवंतांना आहे. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाला मात्र आनंदी नक्कीच राहायचं आहे. अनुभवाने एक शिक्षण मात्र दिले आहे, कुणाच्या चुकावणीवा कधी तुम्ही शोधू नका. अर्थात नियती बघून गेली शोभ तुम्ही कधीही करू नका. काय जिंकणं बाकी आहे, काय हरणे इथे बाकी आहे. अजूनही आयुष्याचे पूर्ण सार मात्र बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयापूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपूर्ण पुस्तक मात्र बाकी आहे. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जगा, कारण शरीराची नक्की सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव नक्की जिवंत राहते. मित्रांनो, प्रथम आपण प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे ते म्हणजे आयुष्यात काहीही घडले तरी देखील आपण चिंता करू नये, कारण पैसा हा हुशार माणसाचा गुलाम असतो तर मूर्ख माणसाचा हा मात्र मालक असतो. म्हणून जास्त विचार करू नका. थोडे पैसे कमवण्याकडे तुम्ही मात्र सध्या नक्कीच भर द्या. नक्कीच बस एवढंच आपण समजून घ्यावे ते म्हणजे जगासोबत जर माणसाने स्वतःमध्ये बदल केला नाही तर मग नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात दुःख येतात. विचार करण्यासाठी तुम्ही प्रथम वेळ द्यावे, पण एकदा का कृती करण्याची तुमच्यावरती वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला मात्र तुम्ही तुमच्या कार्यामध्ये नक्कीच झोकून द्या. माणूस तेव्हाच एकटा पडत असतो जेव्हा तो नक्कीच खोट्या मात्र लोकांच्या विरोधात खरं बोलायला योग्य पद्धतीने सुरुवात करतो. ज्यांच्या अंगी काही नैसर्गिक गुण आहेत, अर्थात त्याच गुणांचा जास्त सराव करून स्वतःला मोठं आपण प्रत्येकाने बनविले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, काही जरी घडले तरी आपण कधीही चिंता करू नये, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात ना त्यापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणून आज जर तुम्ही चिंता करीत असाल तर मग तुमची ती चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. म्हणून माणसाने नेहमी चिंता आणि काळजी करणं सोडून द्यावे आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण नक्कीच करावे. एवढं मात्र नक्कीच. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन मात्र तुम्ही नक्कीच करा. प्रेमळ मित्रांनो, समजून घेत चला, आयुष्यात जे काही घडत असते ते आपल्या उत्तमासाठीच घडत असते. म्हणून व्यर्थची चिंता आणि काळजी आपण मात्र करणे नक्की सोडून दिले पाहिजे. भगवंत म्हणतात,
कधी कधी निसर्गसुद्धा सोन्याची उधळण करत असतो. फक्त तुम्हाला ते सोनं डोळ्यांच्या तिजोरीत साठवता मात्र आलं पाहिजे. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परिवर्तित नक्कीच करतो. अंधारासोबत असणारा काजवा उजेडासोबत असणारा सूर्यापेक्षा जास्त मात्र नक्कीच मौल्यवान असतो. काहीही देखील झाले तरीही तुम्ही नक्कीच चिंता करू नका. आयुष्यात जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त योग्य कर्म मात्र आपण प्रत्येकाने नेहमी नक्कीच करायला शिकलं पाहिजे. आणि आयुष्य जगताना चांगले विचार आणि चांगले लोक जर तुमच्या बरोबर असतील तर जगात तुमचा पराभव कधीच कोणी करू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच. तुम्ही कधी विचार केला आहे का समाजामध्ये बदल का नाही होत? कारण गरीब माणसामध्ये हिंमत नाही, मध्यमवर्गीयांकडे वेळ नाही आणि श्रीमंत माणसाला इथे मात्र कधीच कोणाची नक्कीच गरज नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, या जीवनामध्ये एकच गोष्ट समजायची असते, एखाद्या वेळी आपण हारलो तर आपल्याला आवरता आले पाहिजे. आणि नक्कीच आपण जर आयुष्यामध्ये जिंकलो तर आपल्याला सावरता आलं पाहिजे. बस आयुष्यामध्ये एवढं जरी तुम्हाला समजले तरी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहून नक्कीच हे आयुष्य जगू शकाल. बाकी शांत राहा, कारण काही ते पूर्णत्व काळ राहणार नाही. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी आणि प्रत्येक संकटे हे काही क्षणासाठी आपल्या आयुष्यामध्ये आहेत. आज जर तुम्ही चिंता करीत असाल तर ती मग तुमची चिंता पूर्णत्व व्यर्थ आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने आता चिंता करणं सोडून द्यावे आणि नेहमी उत्तम कर्म करण्याकडे लक्ष द्यावे. समुद्रातील वादळांपेक्षा माणसाच्या मनातील वादळे भयानक असतात. त्यांना वेळीच आवरायला तुम्ही म्हणून शिकत चला. जर तुम्ही तुमच्या मनातील वादळांना वेळी तुम्ही रोखले नाही तर तुमच्या मनातील नक्कीच वादळे तुमचं आयुष्य पूर्णत्व नष्ट करून टाकतील. एवढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरी आपण आपल्या आयुष्यात कधीही चिंता करू नये, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्ही एका क्षणामध्ये कमवू देखील शकतात. म्हणून प्रथम आपण प्रत्येकाने आता मात्र चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे आपण प्रत्येकाने नामस्मरण करण्याकडे नक्कीच लक्ष मात्र दिलं पाहिजे. भगवंत म्हणतात प्रत्येकाची वेळ असते, तो रस्त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डोलणारं मिरवणारं हिरवं पान, रंग पलटतात झाडी त्याला अलगद खाली टाकत असते. निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसता निवड करता आली तर बदल आपल्या जीवनामध्ये आपोआप नक्कीच होत असतो. संस्कार आणि विकास जो साधतो तो मनुष्य, जो साधत नाही तो मात्र एक पद्धतीचा आपण पशुच समजावा. आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येक वेळी मी शिकत नक्कीच गेलो. म्हणूनच आयुष्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत या गोष्टींकडे तुम्ही योग्य पद्धतीने नक्कीच लक्ष द्या. बस एवढंच मनुष्याला समजले पाहिजे. नक्कीच भगवंत म्हणतात जो व्यक्ती नेहमी प्रामाणिक राहतो त्याची मात्र किंमत लोकाला कधी कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटायत असतात ते लोक आज मात्र समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कडू असले तरी पराजित कधी होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय कधी राहत नाही. तुमची प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही तुम्ही लबाडी करू नका, कारण ती कालांतराने उघड होते आणि तुमची काहीच किंमत तिथे मात्र नक्कीच राहत नाही. लबाडी ही तर एक अखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर आपले तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी नेहमी ठाम नक्कीच राहावे. मित्रांनो, दोष लपवला की मोठा होतो आणि कबूल केला की मग मात्र तो नाहीसा होतो. विचार हे आपले सर्वात महत्त्वाचे भांडवल असले पाहिजे. मग जीवनात आपण किती चढ उताराला सामोरे जातोय याच्याही अर्थात काही नक्की संबंध पूर्णत्व नसतो. समजून घ्या, चूक सहज उमलणाऱ्या फुलासारखं असावं.
जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात मात्र नक्कीच निघून जावं. बस एवढंच आपण समजून मात्र योग्य पद्धतीने घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, खेळ पत्त्यांचा जो किंवा आयुष्याचा तुमचा एका तेव्हाच तुम्ही दाखवा जेव्हा बादशाह समोरचा नक्कीच असेल. बाकी समजून घेतलं पाहिजे. योग्य गोष्टी समजून घेतल्यानेच आयुष्य आपले योग्य बनते. उगाच आपण जर गोष्टी समजून न घेता आयुष्य जगलो तर आपलं आयुष्य आपण जगणे व्यर्थ आहे कुठल्याही गोष्टीचा. म्हणूनच कधी अहंकार तुम्ही करू नका. अर्थात छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला प्रथम मात्र भाग पाडत असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपण प्रत्येकाला नेहमी मात्र करावी लागते. नक्कीच पूर्णत्व आयुष्यामध्ये ओळखी मधून केलेली सेवा जास्त दिवस टिकत नाही, अर्थात राहत नाही. पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर नक्कीच टिकून राहते. हे देखील तितकंच खरे. भगवंत नेहमी म्हणतात, शांत राहा, कारण कुटीत अर्थात कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमळ पाकळ्यांमध्ये भुंग्याला दाबून ठेवण्याची ताकद अर्थात कमळामध्ये असते. समजून घ्या, नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक जास्त शक्तिशाली असते. बस एवढ्याच गोष्टी आपण समजून घेतलं पाहिजे. माणूस जन्माला येतात अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात, नवे मात्र निर्माण होतात. पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत मात्र राहावे लागते. जीवनाला अर्थ येतो तो या गुंफीतल्या कळेमुळे, अर्थात गोफातल्या नाना रंगाच्या धाग्यांमुळे. आयुष्यामध्ये काहीही घडले तरी तुम्ही जास्त चिंता करू नका आणि कधीही जास्त प्रमाणात नक्कीच तुम्ही निराशे नक्कीच होऊ नका. कारण प्रेमळ मित्रांनो, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला भगवंत नक्कीच देतील. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवा आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा. नक्कीच असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपल्यालाही मनापासून आवडत असतील तर तुम्ही या संदेशांना एक लाईक नक्कीच करावे. समजून घ्या, आयुष्याचा रस्ता जर तुम्हाला योग्य मिळत नसेल तर मग मात्र तो रस्ता आपण स्वतः निर्माण केलं पाहिजे. आणि प्रथम प्रेमळ मित्रांनो, काही देखील झाले तरीही तुम्ही प्रथम तुमची चिंता करणं सोडून द्या. कारण आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमी चिंता करीतो तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी दुःखी राहतो. आणि जो व्यक्ती नेहमी भगवंतांचे चिंतन करतो तो मात्र आयुष्यामध्ये भरपूर जास्त पुढे जातो. एवढं मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीस क्वचितच नक्कीच पूर्णत्व तो एकत्र नक्कीच दिसत असतात. बाकी प्रत्येकांमध्ये उत्तम गोष्टी कधीही नसतात, अर्थात सर्व गोष्टी चांगल्या कधीही नसतात. हे देखील समजून घ्या. थकलात म्हणून थांबू नका, तेव्हाच थांबा ज्यावेळी हातून काहीतरी तुमच्या उत्तम कार्य घडेल. बस एवढंच आपण समजून घ्यावे. भगवंत म्हणतात, तू कोणी येईल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकेल. हे निर्थक अपेक्षा मनातून आपण काढून टाकली पाहिजे, कारण तुम्ही आहात तुमच्या स्वतः जीवनाचे शिल्पकार. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम तुम्ही मात्र समजून घ्या, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे तुम्हाला मिळते त्यामध्येच तुम्ही मात्र आनंदी नक्कीच राहायला शिका. कारण काहीही देखील झाले तरीही जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो ना, तो मात्र भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच पुढे जातो. जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त आता मात्र तुम्हाला नक्कीच भगवंत देणार आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंता करीत असाल तर खरोखर ती तुम्ही चिंता तुमचं करणं सोडून मात्र दिलं पाहिजे. धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी आपल्या माणसांना मात्र नक्कीच विसरत असतात. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून कधी आपल्याला हे आपलं आयुष्य मात्र समजणार नाही. प्रथम प्रेमळ मित्रांनो, भगवंतानी आपल्याला जी देणगी दिली त्याचा भरपूर उपयोग करून आपण मात्र
नक्कीच घेतलं पाहिजे. जखमी सिंहाचा श्वास हा त्याच्या आवाजापेक्षा जास्त खतरनाक नक्कीच असतो. बाकी पुस्तकातील गणित सोडवायला सूत्र आणि आयुष्यातील गणित सोडवायला मित्र मात्र उत्तम नक्कीच. आपण प्रत्येकाने कमवायला हवेत. समजून घ्या, शब्दात परकेपणाचा नक्कीच गंध आला की मायेची फुलपाखरे कधीच मात्र उडून तिथून गेलेली असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. जीवनात कधीच कोणाला कमी समजू नका, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याचे सामर्थ्य ज्या समुद्रामध्ये आहे, तो समुद्र साधा एक थेलाचा थेंब देखील कधी बुडवू शकत नसतो. बस तेवढंच आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. म्हणूनच चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवर चुकून विश्वास ठेवल्याने चुकांचा ढीग लागत असतो. ही चूक वेळ निघून गेल्यानंतर चुकीच्या वेळेस आपल्या प्रत्येकाच्या लक्षामध्ये मात्र नक्कीच येत असते. हे देखील आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. बाकी प्रेमळ मित्रांनो, खर्च अर्थात बोलण्याच्या आधी ऐकायला शिका. खर्च करण्याआधी तुम्ही कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. आणि हार मानण्याआधी तुम्ही मात्र प्रयत्न करायला शिका. आणि मरण्याच्या आधी तुम्ही मात्र हे तुमचं आयुष्य आनंदाने आणि योग्य पद्धतीने जगायला शिका. नक्कीच आयुष्यामध्ये तुमच्या चुका सुधारण्यासाठी नेहमी तुम्ही स्वतःशी लढा, कारण आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कोणीही कधी पराभूत मात्र नक्कीच करू शकणार नाही. बस एवढंच आयुष्यामधले सर्वात मोठे एक सत्य आहे. म्हणूनच आपण प्रत्येकाने चिंता सोडून द्यावी आणि भगवंतांचे आता मात्र आपण प्रत्येकाने चिंतन करावे. आजचा हा संदेश जर तुम्ही तुमचा योग्य असा वेळ देऊन इतका ऐकलेले असाल तर नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच भगवंतांच्या संदेशाद्वारे. तोपर्यंत धन्यवाद. जर अजूनही तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर तुम्ही सेट करा.